नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ चालक आणि शिपाई या पदासाठी जर अप्लाय केलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण या पदाबाबतीची यादी जी आहे ती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। तर ही यादी कशा प्रकारची आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहते। तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल, ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील। तर बघा मित्रांनो, नागपूर बेंच रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ पिऊन नागपूर या ठिकाणी खंडपीठामध्ये शिपाई पदाची पदभरती निघालेली होती। यासाठी तुमची आता परीक्षा देखील झालेली आहे, स्क्रीनिंग टेस्ट झालेली होती। तर आता तुम्हाला त्या स्क्रीनिंग टेस्ट मध्ये किती मार्क मिळालेले आहे आणि कोणते विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहे फिजिकली फिटनेस टेस्ट साठी, तर आता याबाबतची यादी जी आहे ती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। त्याबाबत सविस्तर माहिती पाहूया। तर मित्रांनो, तुम्ही बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल। या ठिकाणी तुम्ही मार्क ऑब्टेन्ड बाय द कॅन्डिडेट्स इन द स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ पिऊन याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा एक PDF तुमच्याकडे डाउनलोड होईल किंवा ओपन होईल। त्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीचा PDF ओपन करून पाहू शकता। यामध्ये पहा मित्रांनो, सीट नंबर दिलेला आहे, रजिस्ट्रेशन ID देण्यात आलेली आहे, कॅन्डिडेट्स नेम आहे, डिस्ट्रिक्ट आहे आणि मार्क स्कोर्ड आउट ऑफ 30 30 पैकी तुम्हाला शिपाई या पदासाठी किती मार्क पडलेले आहे याबाबतची माहिती दिलेली आहे। मार्क्स ऑब्टेन्ड बाय द कॅन्डिडेट्स इन द स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ पिऊन हेल्ड ऑन 30 ऑक्टोबर 2025 30 ऑक्टोबर 2025 रोजी स्क्रीनिंग टेस्ट घेण्यात आलेली होती। यामध्ये तुम्हाला किती पैकी म्हणजे 30 पैकी किती मार्क पडले याची ही लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। एकूण या ठिकाणी विद्यार्थी जर आपण पाहिले तर 360 विद्यार्थ्यांची नावे या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तुम्ही ही लिस्ट पाहून घ्यायची आहे। तुम्ही जर या परीक्षेस पात्र ठरले असाल आणि परीक्षेस बसले असताल तर तुम्हाला या ठिकाणी 30 पैकी मार्क किती पडले या लिस्ट मध्ये तुम्हाला नाव तुमचं पाहायला मिळेल। त्यानंतर त्याच्याच खाली किती विद्यार्थी शॉर्ट लिस्ट करण्यात आलेले आहेत फिजिकली फिटनेस टेस्ट साठी त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। काय म्हटलंय, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर शिपाई पदाकरिता निवड प्रक्रिया 2025 सूचना देण्यात आलेली आहे। खालील यादीत नावे नमूद असलेल्या अल्पसूचित पात्र उमेदवारांना असे सूचित करण्यात येते की शिपाई या पदाकरिता शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणी दिनांक 18 नोव्हेंबर 2025 ते 21 नोव्हेंबर 2025 शुक्रवार रोजी दरम्यान निश्चित करण्यात आलेली आहे। 18 ते 21 तारखेपर्यंत त्यांनी खालील नमूद पत्त्यावर वेळापत्रकानुसार नमूद तारखेस सकाळी ठीक 10 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे। कोणता पत्ता आहे, प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ सिव्हिल लाईन नागपूर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। या ठिकाणी सूचना देखील देण्यात आलेली आहे। सदर परीक्षेसाठी येताना चाळणी किंवा लेखी परीक्षेच्या वेळी पुरवण्यात आलेले प्रवेश पत्र सोबत आणणे अनिवार्य आहे। ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड किंवा इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन किंवा पासपोर्ट यापैकी कोणतेही एक मूळ म्हणजेच ओरिजिनल ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे। तर अशा पद्धतीच्या सूचना आहेत आणि शॉर्टलिस्टेड केलेल्या विद्यार्थ्यांची नावे या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या ठिकाणी बघा मित्रांनो, सीट नंबर आहे, रजिस्ट्रेशन ID आहे, कॅन्डिडेट्स नेम आहे आणि तुमचा जिल्हा देण्यात आलेला आहे। फिजिकल फिटनेस टेस्ट 18 नोव्हेंबर 2025, रिपोर्टिंग टाइम 10 AM। तर बघा मित्रांनो, 18 नोव्हेंबर पासून या ठिकाणी परीक्षेला सुरुवात होत आहे। तर एकूण या ठिकाणी विद्यार्थी आहेत 263 विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला पात्र ठरले आहेत फिजिकल फिटनेस टेस्ट साठी शिपाई या पदासाठी। स्क्रीनिंग टेस्ट मध्ये किती विद्यार्थी बसले होते, 360 आणि फिजिकल फिटनेस टेस्ट साठी किती विद्यार्थी पात्र ठरले आहेत, 263। तर अशा पद्धतीच्या दोन लिस्ट या ठिकाणी शिपाई पदासाठी जाहीर करण्यात आलेल्या आहेत। तर आता बघूयात मित्रांनो, चालक या पदासाठी किती विद्यार्थ्यांची लिस्ट लावण्यात आलेली आहे। तर अशा पद्धतीचा हा ड्रायव्हिंग टेस्टचा PDF आहे। या ठिकाणी तुमची ड्रायव्हिंग टेस्ट पिरियड झाला होता 27 ऑक्टोबर 2025 ते 31 ऑक्टोबर 2025 या दरम्यान स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी तुमची परीक्षा झालेली होती, टेस्ट झाली होती, त्याचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। एकूण किती विद्यार्थ्यांचा, 96 विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यात आलेला आहे आणि यामधून 78 विद्यार्थ्यांची
पात्र उमेदवारांची यादी लावण्यात आलेली आहे। त्यांना मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी 21 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता प्रबंधक कार्मिक मुंबई उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई 5वा मजला नवीन मंत्रालय इमारत GT रुग्णालय आवार लोकमान्य टिळक मार्ग मुंबई या ठिकाणी स्वखर्चाने हजर राहण्याबाबत सूचना देण्यात आलेली आहे। तुमची सर्व मूळ कागदपत्रे त्या कागदपत्रांच्या स्वतः प्रमाणित केलेल्या प्रती म्हणजे सेल्फ अटेस्टेड केलेल्या प्रती 2 सेट मध्ये ऑनलाईन अर्जाची प्रत सोबत आणायची आहे आणि त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। किती तारखेला होणार आहे तर 21 नोव्हेंबर 2025। या सर्व PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती भेटून जातील। टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे। टोटल 78 विद्यार्थी आहेत मित्रांनो। 13 नोव्हेंबर 2025 ला ही लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे। 21 नोव्हेंबर 2025 ला तुमची स्टाफ कार ड्रायव्हर या पदाची कागदपत्र पडताळणी घेतल्या जाणार आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीच्या 2 जाहिरातीबद्दल अपडेट्स होत्या, त्याबद्दल तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। याबद्दल तुमचे काय अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।